गोवा आणि महाराष्ट्र दोन्ही शेजारील राज्ये, पण श्रद्धा आणि संस्कृतीने सदैव एकमेकांशी जोडलेली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आसूद गावातून आलेल्या रघुनाथ जोशी यांनी सुमारे 300 वर्षापूर्वी सत्तरी तालुक्यातील वांते येथे एका अद्भुत गणेश मंदिराची स्थापना केली. स्थानिक लोक प्रेमाने या मंदिराला तळ्यातला गणपती म्हणून ओळखतात. शालीन शके 1700च्या काळात म्हणजेच इसवी 1776च्या सुमारास रघुनाथ जोशी यांनी येथे एक सुंदर कुळागर वसवले. परिसरातील नैसर्गिक झऱ्याजवळ त्यांनी सप्तर्षी आणि विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती कोरल्या. त्याच झऱ्याच्या पाषाणावर एका बाजूला श्री गणेश तर दुसऱ्या बाजूला हनुमानाची मूर्ती साकारली. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे झऱ्याचे पाणी थेट गणपती बाप्पांच्या चरणाखालून वाहते. अत्यंत कल्पकतेने हे पाणी 3 स्वतंत्र कुंडांमध्ये विभागण्यात आले. एक पिण्यासाठी, दुसरे स्नानासाठी आणि तिसरे कपडे धुण्यासाठी. त्यानंतर हेच पाणी तळ्यात साठवून संपूर्ण कुळागरासाठी वापरण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गणेश मंदिराच्या वरच्या बाजूस असलेले श्री दत्त मंदिर देखील भाविकांसाठी अत्यंत जागृत मानले जाते. येथे पंचधातूची दत्तमूर्ती विराजमान असून वर्षभर हे मंदिर सर्वांसाठी खुले असते. विशेष म्हणजे आजही हे ठिकाण मोठ्या प्रमाणावर पर्यटनाच्या गर्दीपासून दूर आहे. त्यामुळे येथील निसर्ग, शांतता आणि आध्यात्मिक वातावरण आजही तितक्याच प्रसन्नपणे जपले गेले आहे. इतिहास, श्रद्धा, निसर्ग आणि प्राचीन जलव्यवस्थापन यांचा अनोखा संगम अनुभवायचा असेल तर सत्तरीतील तळ्यातला गणपती हे नक्कीच एकदा भेट द्यावे असे ठिकाण आहे.